काय सांगाल? खानदेशच्या दौऱ्यावरती आहेत, काल जळगावमध्ये आपल्या सभा झालेल्या आहेत, कसा प्रतिसाद मिळालेला आहे तुम्हाला? आहे जे राज्यात जी शंका होती आणि जी पसरवली जात होती जाणून बुजून, हे पश्चिम महाराष्ट्रातले असंच म्हणलं जायचं की पश्चिम महाराष्ट्रातला मराठा एक होत नाही. असंच आमच्याकडे ही एक वार्ता पसरवली होती की खानदेश आणि विदर्भातला मराठा एक होत नाही आणि अशी पसरवली होती. पण कालपासून बघतोय प्रचंड संख्येनं खानदेशातले बांधव एकत्र आलेत. आता विदर्भातली दिसतीलच महाराष्ट्राला. प्रचंड प्रतिसाद आहे मराठ्यांच्या लेकराच्या न्यायासाठी. खानदेश विदर्भसुद्धा महाराष्ट्राच्या लेकराच्या पाठीशी उभं राहायला आरक्षण असतानाही. जरांगे साहेब, 80% आरक्षणाचं काम झाल्याचं आपण म्हटलेलं आहे. मात्र काल गिरीश महाजनांनी एक वक्तव्य केलेलं आहे की सरसकट मराठ्यांना आरक्षण देणं कायद्याच्या दृष्टीने अडचणीचं आहे आणि न्यायालयाच्या माध्यमातून यामध्ये निर्णय घेण्यात येईल. तर तुम्ही कसं बघता त्यांच्या या विधानाकडे? नाही, आता त्यांनी त्याच्यावर विचार करावा चांगला. की तेच म्हणले होते काय अंतर्वलीत येऊन की कायदा पारित करण्यासाठी तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. म्हणजे आम्ही वेळ दिला होता 4 दिवसाचा. त्यांनी सांगितलं होतं 1 महिन्याचा वेळ द्या, नोंदीचा अहवाल बनवू, कायदा पारित करतो, ही त्यांचा शब्द आहे. त्यांनी वेगळे विधानं करू नये आणि मराठा समाजाला नडण्याचं काम करू नये त्यांनी. कारण चुकीचं स्टेटमेंट त्यांनी करू नये. कारण त्यांच्या पुऱ्या रेकॉर्डिंग आमच्याकडे शूटिंगसुद्धा आहेत मीडियावरती. पुऱ्या राज्यात व्हायरल करून आम्ही त्या पुन्हा एकदा. कारण इतक्या मोठ्या उंचीच्या नेत्यानं भरकटल्यासारखं वक्तव्य नाही करायचे. कारण ते काहीतरी मोचे घेत कायचे काहीतरी त्यांनी तरी किमान शब्दप्रयोग चांगला केला पाहिजे. आमचा त्यांच्यावर विश्वास होता म्हणून 3 वेळेस आम्ही त्यांना व्यासपीठावर मान सन्मान दिलेला आहे. त्यांनीच सांगितलेलं आहे की आम्ही कायदा पारित करतो, आधार घेऊ, फक्त तुम्ही दिलेला वेळ पुरेसा नाही. 1 महिन्याचा देता आम्ही 40 दिवसाचा दिला होता आणि आता 2 महिन्याचा दिला आहे. त्यांनी याच्यावर बोलू नये. कारण देवेंद्र फडणवीस साहेबाचं नाव खराब त्यांनी करू नये. पण हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे असं वाटतंय तुम्हाला? न्यायप्रविष्टाची मागणीच करत नाहीत. ज्यावेळी सुप्रीम कोर्टानं मराठा समाजाचं आरक्षण रद्द केलं तेव्हा सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाचा मराठ्यांनी सन्मान केलेला आहे. ओबीसी आरक्षणात, ओबीसी प्रवर्गात आमचं आरक्षण आहे, ते आम्ही आमच्या हक्काचं मागतो. त्याच्या नोंदी पण मिळाल्यात. त्यामुळं काही प्रॉब्लेम नाही आम्हाला द्यायला आणि त्याला चॅलेंज होऊ शकत नाही. ओबीसीतलं आरक्षण चॅलेंज होत नसतं. काल आपण प्रत्येक आपल्या भाषणामध्ये बघायला मिळालं की व्यसनाच्या विरोधात आपण एक आवाज उठवलेला आहे आणि हा आवाज खूप महत्त्वाचा, आज सगळ्याच समाजासाठी महत्त्वाचा आहे. तुम्ही कसं बघता या सगळ्या? नाही, हे सत्य आहे दादा की समाज व्यसनापाशी समाज नसतो. शेवटी माणूस आहे आणि माणुसकी जिवंत असली पाहिजे म्हणून आपण प्रामाणिकपणानं चित्र त्यांच्या कुटुंबाचं आपल्यासमोर ठेवलं. त्या कुटुंबाचे किती हाल होत असतील, त्या समाजात घरी गेल्याच्या नंतर त्यांचं लेकराचं काय, जातपीत सोडून द्या हो. शेवटी माणूस आहे. त्याची परिस्थिती काय होती, मित्र कधी नाव ठेवतात. त्यामुळे व्यसनापासून आपण दूर गेलंच पाहिजे ही मी विनंती केली. कारण तुमच्याकडची परिस्थिती भयानक आहे शेतीच्या बाबतची. आम्ही आज पहिल्यांदा डोळ्यानं हे बघितलं, भयानक परिस्थिती आहे. त्याच्यात व्यसन कसं जगायचं कुटुंबाला आधार कोण देणार? म्हणून व्यसनं सगळ्यांनी सोडले पाहिजेत आणि आरक्षणासाठी आरक्षण असलेला मराठा नसलेल्या मराठ्यांच्या मदतीला धावून आले पाहिजेत आणि हीच योग्य वेळ आहे. त्याचबरोबर आणखीन एक सांगतो, सरकारनं जी 24 डिसेंबरला वेळ घेतलेली त्याच्या आत मराठ्यांना आरक्षण द्यावं. कारण त्यांनी शहाणपणाची भूमिका घेणं इतकं गरजेचं आहे. मुख्यमंत्री साहेब, शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादांनी जास्त शिरेस व्हावं. मराठा समाज रात्रंदिवस बसायला लागला. किमान आता खानदेशातल्या आणि विदर्भातल्या मराठ्यांचा तरी जल्लोष बघून, एकजूट बघून सरकारनं शहाणपणाची भूमिका घ्यावी. नसतात 24ला सरकार अडचणीत आलं तर आम्हाला बोलायचं नाही. काय होऊ शकतं असं वाटतंय? तुम्ही इशारा दिला की सरकार अडचणीत येऊ शकतं. 17 तारखेला बैठक येणार आहेत आम्ही राज्यातली, विदर्भातल्या आणि खानदेशातल्या सगळ्या बांधवांना आजच आपल्या चॅनलच्या माध्यमातून आवाहन करतो. महाराष्ट्रातला सगळा मराठा समाज अंतरवालीला बैठकीसाठी येणार आहेत. आयोजक, उपोषण करते, सगळे उपोषण करते, वकील बांधव, डॉक्टर बांधव आणि व्यावसायिक, या सगळ्या बांधवांना 17 डिसेंबरला अंतरवालीला किंवा पाऊस असला तर शेजारी मंगल कार्यालयात बैठक होणार आहे महाराष्ट्रातली. त्याच्यानंतर आम्ही निर्णय घेणार आहे. 24ला काय करायचं त्यावेळेस तुम्हाला कळू. हिवाळी अधिवेशनाच्या आधी निर्णय घेऊ शकतं सरकार असं वाटतं? हिवाळी अधिवेशनाच्या अगोदर त्यांची जबाबदारी निर्णय घेणं. जर 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन असेल तर सरकारला विनंती, त्यांनी त्याची मर्यादा वाढवावी, दिवस वाढवावे. कमीत कमी 28-29 पर्यंत त्यांनी घ्यावं.
कारण 2 दिवसानं जर तुम्हाला आरक्षण द्यायचं ठरलं तर पुन्हा विशेष अधिवेशन बोलवायला लागेल. त्यापेक्षा मराठ्यांच्या नशिबानं योगायोगानं 7 डिसेंबर ते 22 डिसेंबरपर्यंत अधिवेशन आहे आणि तुमचे आणि आमची कमिटमेंट 2 दिवसावरती नंतर आहे 24 डिसेंबरला. त्याची मर्यादा वाढवा अधिवेशनाची आणि कक्ष राज्यात कुठं बंद पडलेत ते पूर्ण सुरू करा. ही सरकारला माझ्या आज विनंती. कक्ष बंद पडू देऊ नका, कारण नोंद मिळाली की प्रमाणपत्र मराठ्यांना मिळालं पाहिजे लगेच आणि त्याला राज्य मागासवर्गाचे आयोगाचे आदेशसुद्धा तातडीनं लागू करा. तसे विखे पाटील साहेब म्हणलेले आहेत की लागू आहेत म्हणून तिथं. आणि मराठवाड्यातल्या ज्या नोंदी आहेत त्या कमी प्रमाणात सापडायला लागल्यात, म्हणजे संख्याबळ कमी आहे तिथं, अभ्यासक कमी आहेत, त्यामुळे त्या कमी सापडल्यात. आणखीन मनुष्यबळ वाढून जास्तीच्या नोंदी सापडतील आणि राज्यभर काम म्हणजे स्पीडनं सुरू ठेवावं. सरकारने आम्हाला शब्द दिला होता की तुमचे अंतरवलीचे गुन्हे 2 दिवसात मागे घेऊ आणि महाराष्ट्रातले 1 महिन्यात. 2 तारखेला काल 1 महिना पूर्ण झाला. सरकारने सांगितलं होतं गुन्हेही मागे घेऊ, तुमचे लोकही अटक केले जाणार नाहीत. मुख्यमंत्री साहेबांना आणि देवेंद्र फडणवीस साहेबांना जाहीरपणानं आज सांगतो की तुम्ही गुन्हे मागे घेतले नाहीत, आमचे लोक अटक करणार नाहीत म्हणलं होतं. तुम्ही का अटक केली याचं उत्तर मला पाहिजे. तुम्ही आमचे लोक अटक का केले? तुम्हीच सांगितलं होतं की आम्ही अटक करणार नाहीत. शिंदे साहेबांना पण सांगितलं होतं, मग अटक का केले? गुन्हे का मागे घेतले नाहीत? तुम्ही गोरगरिबांच्या महाराष्ट्रातल्या लोकांना, निष्पाप लोकांना का गुतवायला लागले? ज्यांनी काय केलं असं त्यांचं समर्थन आम्ही करतच नाही, अजिबात करत नाही आणि करणार सुद्धा नाही. पण निष्पाप लोक तुम्ही अटक करायला लागलात. 3-3 हजाराची यादी बीड माजलगावसारख्यांचे काढायला लागलात. त्या आमदाराचं ऐकून त्या माजलगावच्या तुम्ही आमचे लोक गुतवायला लागलात का? गोरगरिबांचे लोक. हे प्रकार तुम्ही हे थांबवा. किंवा त्या धनंजय मुंडेचं ऐकून नारायण कुचे म्हणतो त्याप्रमाणे तुम्ही बीडचे लोक गुतवायला लागलात का आमचे विनाकारण? तुमची पूर्वीची दुश्मनी असू शकते. तुम्ही मराठा आंदोलनात ही विषय काढू नका, नसता तुम्हाला जड जाईल. कारण याची दखल मुख्यमंत्री साहेबांनी आणि अजितदादांनी आणि फडणवीस साहेबांनी लवकर घ्या. कारण बीड जिल्ह्यातले लोक मुद्दाम टार्गेट केले जातात असं त्यांचाच आमदार म्हणतो. जर असं होणार असलं तर ही मोठी शोकंतक आहे. आम्हाला गोरगरिबांना न्याय मिळणार कसा? मग तुम्ही पदावर बसलात म्हणजे आमच्यावर अन्याय करण्यासाठी बसलात का? हा विषय गंभीर आहे. कारण सरकारनं सांगितलं होतं अंतरवालीचा विषयसुद्धा, जे बीडच्या बाबत बाकीच्या जिल्ह्यातसुद्धा असंच आहे. कोणीतरी त्याची पूर्वीची दुश्मनी काढण्यासाठी मराठ्यांच्या पोरं आंदोलनाच्या माध्यमातून गुतवायला लागला. ही थांबवा. मी आज जाहीरपणानं मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांना दोघांना विनंती करतो, तुम्ही हे थांबवा, नसता तुम्हाला रोषाला बळी पडायला लागणार आहे मराठा समाजाचं. अंतरवालीचं दादा तेच झाले, गुन्हे मागं घेऊ म्हणले, अटक करणार नाही. तुम्ही लोक आमच्या अटक केले का? अटक केले. MCR झालेला PCR कधी होतो का? कसं काय झाला? म्हणजे तुम्ही हे डावं टाकू नका, तुम्हाला जड जाईल. तुम्ही डावं टाकू नका, तुम्हाला हे जड जाईल. आम्ही 5 ते 6 कोटी सगळेचे सगळे मग तुमच्याजवळ येऊन बसू. ज्या SP ला लय खुमखुमी आहे लोक अटक करण्याची, त्याच्याकडेच 5 कोटी जाऊन बसतो. कर तुला कवर अटक करायचं, ली रजिस्टर 2-3 महिने. हिवाळी अधिवेशन जे सुरू होणार आहे त्याच्या आधी जे मराठा समाजाचे आमदार आहेत ते कुठेतरी आवाज उचलणे असं वाटतं आपल्याला? ते आवाज उठवण्यात ना दादा म्हणून तर आमची फजिती झाली. त्यांना नुसतं खायला लागतं. मराठ्याचं खा, याचं खा, त्याचं खा, खायला लागतं. गाड्या पाहिजेत, घोड्या पाहिजेत, तिथं जाऊन नुसते भजे खायचे मरणाचे. बघा ना कसं खाते ते दादा, एवढं ताटच असते मोठं. फुकट जनतेचा पैसा नसायचा. काम तर करत नाहीत ना, त्यांनी काम केल्यावर आमचं लय चांगलं होईल. चला तुम्ही विषयच काढला तर जाहीरपणानं महाराष्ट्रातल्या मराठा समाजाचं आवाहन करतो सगळ्या आमदारानं आणि त्यापेक्षाही मराठ्याच्या सगळ्या आमदारानं मराठा आरक्षणाचा विषय लावून धरून 24 डिसेंबरच्या आत मराठ्यांचा सरसकट मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी कायदा पारित करण्यासाठी लढा. आज विनंती आहे तुम्हाला. नाही केलं ना तुमची आमच्या संगच गाठे. मग आवाज नका उठू. कायदा पारित झाला पाहिजे. बोंबालताना आमच्या समाधानासाठी ते नाही पाहिजे आम्हाला मराठ्यांच्या पोराला. आता कायदा पारित करण्यासाठी सगळ्यांनी सरकारवर दबाव आणा. मग सरकार पक्षातलेही आमदार उठा आणि विरोधी पक्षातले आमदार सगळे उठा. आता आम्ही आज आव्हान केले आणि विनंती पण केली तुम्हाला या जळगाव शहरातून मीडियाच्या बांधवाच्या माध्यमातून. अधिवेशनात तुम्ही काय करतात हे आता आमचं तुमच्यावर बारीक लक्ष. आम्ही केलेल्या समाजाच्या विनंतीला तुम्ही मान दिलाय का? पुन्हा एकदा सांगतो, महाराष्ट्रातल्या सगळ्या पक्षातल्या आमदारांना आणि मराठ्यांच्या आमदारांना विशेष करून अधिवेशनात मराठा समाजाला सरसकट आरक्षण मिळावं यासाठी आवाज उठवावा. सरकार पक्षातल्या आमदारांनी एकत्र यावं, विरोध्यांनी एकत्र यावं आणि मराठ्यांच्या सगळ्या आमदारांनी आवाज उठवून कायदा पारित करावा. जर तुम्ही हे केलं, आयुष्यभर मराठा समाजाचे पोर आणि मराठा समाज तुम्हाला विसरणार नाही. पण तुम्ही कायदा पारित करण्यासाठी आवाज जर नाही उठवला तर मराठा समाज तुम्हाला कधीही माफ करणार नाही. तुम्हाला योग्य संधी आता मराठा समाजाला मदत करण्याची. सगळ्या आमदारानं कायदा पारित करण्यासाठी आवाज उठवावा, नुसता प्रश्न मांडण्यासाठी नाही.
प्रश्न मांडून आम्हाला उद्या येऊन सांगताना मी मांडलो होतं, सरकारनं केलं नाही. खोटं आमच्याशी खेळू नका. चलो धन्यवाद. आपण आता रॅलीला जाणार आहात. गिरीश महाजन यांचा बालेकिल्ला आहे आज आंबेड. ए बालेकिल्ला फिलेकिल्ला काय नाही कोणाचा. ते पुण्यात गेलो मी तर तसं विचारते बालेकिल्ला. अरे मराठ्यांचं जनतेचं जिल्हा आहे, त्यांचा बालेकिल्ला आहे. सगळ्या जाती धर्माचे लोक इथं राहतात, त्यांचा बालेकिल्ला. यांचा काय बालेकिल्ला फिलेकिल्ला कोणाचाच नाही, त्यांचाच नाही, कोणाचाच नाही. कुठं गेले की त्याची बालेकिल्ल्याचा काय संबंध आहे कोणाच्या? काय संबंध नाही कोणाच्या बालेकिल्ल्याचा. बालेकिल्ला सगळ्या जाती धर्मांच्या लोकांचा तो जिल्हा आहे. त्या जिल्ह्यात मी जाणार आणि तिथं मराठा समाजाचा आशीर्वाद घेऊन त्यांना शांततेचं आवाहन करणार. चलो धन्यवाद दादा. विकासाचा ध्यास म्हणजे